हॅलो, हां मॅडम. हॅलो, हां सॉरी, माझा फोन बेडरूममध्ये होता आणि मी बाहेर होते. हरकत नाही मॅडम. आज दीदीच्या कोर्ट केसची पहिली तारीख आहे ना, त्यामुळे जरा टेन्शन आहे घरी. कधी एकदा त्या कानविंदेंना शिक्षा मिळते ना, असं झालं. मॅडम, त्या कानविंदेंपासून जरा सावध राहायला हवं. ते काहीही करू शकतं. हो इंद्राजी, तुम्ही त्यांना जो धडा शिकवलाय ना, त्यानंतर ते काही करतील असं नाही वाटत मला. मॅडम, कोर्टात तुम्ही पण जाता? नाही, मग तेच ना, मला ऍक्च्युली म्हणजे बँकेत जायला लागेल ना, त्यामुळे. ठीक आहे, मग कोर्टात मी जातो मॅडम. हो पण इंद्राजी, बाबा. मॅडम, सरांशी मी बोलेन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही बँकेत जाण्यासाठी निघा, तुम्हाला उशीर व्हायला नको. ठीक आहे, थँक्यू, बाय. तुला कोणी बोलवलं? सर, मी ते तू त्या कानविंद्याला मारहाण केली होतीस ना, तो खटला आज आहे. कृपा करून काही घोळ घालू नकोस. मारामारी हाणामारी काही नको. शलाकाच्या दृष्टीनं आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. मला कल्पना आहे त्याची. तुम्ही माझं म्हणणं तर ऐकून घ्या. ते कानविंदे चांगली माणसं नाही आहेत सर, ते काहीही करू शकतात. मला फक्त तुमच्या सोबत असू द्या प्लीज. जे काही करायचं त्यांना न्याय व्यवस्था करेल, तुझी गरज नाही. सर, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही चुकीचा वागणार नाही, हाणामारी नाही करणार सर. गरज नाही. माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला मी समर्थ आहे, तुझी गरज नाही. तुला साध्या भाषेत बोललेलं कळत नाहीये का? तू जा जा बाबा, जा, तुझी गरज नाही. जा जा जा, तू जा जा. बाई 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 बाई, आवर रे, उशीर झाला रे. नाही ना, आवर ना पटकन. हॅलो पिंट्या, ऐक, आता स्वतःचं बिलकुल डोकं वापरू नको. मी जे सांगतोय ना तितकंच कर. आजचं आपलं टार्गेट फक्त शलाका आहे. जशी तिची रिक्षा दिसेल ना तिथेच थांबवायचं आणि बिलकुल कोर्टात गेली नाही पाहिजे असा पूर्ण प्लॅन करायचा. आणि ऐक, तो इंद्रा दिसला तर मिशन अबॉर्ट, लगेच कल्टी मारायची. मला कळवत राहा. चल. नयन बेटा, मला ना खूप टेन्शन आले रे. आपल्याला परत शिक्षा झाली तर? मम्मा, टेन्शन नको घेऊ. तुझं नयन अजून जिवंत आहे ना. त्या शलाकाला धडा शिकवल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. तिच्यामुळे त्या इंद्राने आपल्याला घरात घुसून मारलं, आपली धिंड काढली. अगं, त्या दिवशी माझ्या अंगावर मंगळसूत्र फेकून मारलं तिने. मी आज शलाकाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. अरे मग तो गुंड इंद्रा मध्ये आला तर? अगं मम्मा, आता इंद्रा आणि दीपिकाचं फाटलंय, त्यामुळे स्वतः देशपांडे सर त्याला तिकडे येऊ देणार नाही. आणि जर आता तो तिकडे आला तर त्याला नाही आडवा केला ना तर नावाचं नयन नाही. आज हा नयन कानविंदे सगळ्याचा बदला घेणार म्हणजे घेणार. चल चल दीदी. दीदी, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हा, अजिबात काळजी करू नकोस. सासरे, आम्ही पण येतो तुमच्या सोबत. नाही सानू, तुम्ही येण्याची काही गरज नाही. असं काय करतेस आई? दीदी माझी बहीण आहे आणि तिच्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे, तर मी मागे कसं थांबू? मी थोडीच दीपू सारखी आहे. अगं सानू, तिला बँकेत महत्वाचं काम होतं म्हणून मीच म्हंटल की नको येऊस म्हणून. उगाच कशाला तिला बोलतेस? मी आणि बेबू आमच्या गाडीवर येतो. चला निघूया आपण, पाऊस सुरू व्हायच्या आधी. चला चल बेबी, चल बेबी. सांभाळ. नयन साहेब, तुमची बायको आणि तिचे आईबाप कोर्टाकडे निघालेत. नयन कानविंदेशी बोलत होतास? काय प्लॅनिंग आहे नयनची? अरे सांग. दीदी, तू काळजी करू नकोस अजिबात. त्या कानविंदेंचे वकील आहेत ना, कोर्टामध्ये वाटेल ते प्रश्न विचारतील.
घाबरून जाऊ नकोस. एक लक्षात ठेव, आपली बाजू भक्कम आहे. हा, ते कानविंदे मंडळी कोणी तुला घाबरवायचा प्रयत्न करतील ना, घाबरायचं नाही ना मला. उलट मी तर म्हणते त्यांच्या डोळ्यात बघून बोल, घाबरूच नको. दीदू असं काय ब्रेक मारला रे? पडले असते ना मी. ते बघ, तिथे कोणाला तरी पडणार आहे. दीदू, हा नयन कानविंदे गुंड घेऊन आला रे. मला वाटलंच होतं, हा ना काहीतरी राडा करणारच. बेबू ऐक ना, दीदीला काही झालं नाही पाहिजे. वेळ पडली ना तू मध्ये पड आणि 4 फटके खा. तुला वेळ लागले का? बेबू, तू जर मध्ये पडलास आणि 4 फटके खाल्ले ना, बाबा खुश होतील, तुला पैसे देतील रे. वेडीस का तू? त्या गुंडांकडनं मार खाण्यापेक्षा मी त्या गुंडांकडनंच कर्ज घेईन ना. बेबू पण दीदी. अगं काही नाही होत ग, तू टेन्शन घेऊ नको. सगळा राडा संपू दे. सगळा राडा संपला ना, कमी मिळ जाईल. हे कसे सासरे पण खुश होतील ना, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. नाही अजिबात नाही. बघ दीदीला काही होता कामा नाही. बेबू प्लीज ऐक ना. तू कोणाच्या बाजूने? माझ्या बाजूने की सासऱ्यांच्या बाजूने? जर तुला सासऱ्यांच्या बाजूने जायचं असेल ना, तर जा. आयुष्यभर माझा हात सोड आणि जा. मग राह आयुष्यभर त्यांच्या बरोबर. चला माघार घ्या, घरी निघा. शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढायची नसते. चला निघा घरी. ऐकू येत नाही काय? गप गुमान घरी निघायचं. तुम्हाला त्या कानविंदेनं पाठवलंय ना, त्याला सांग घाबरत नाही म्हणावं आम्ही. ए म्हाताऱ्या, आता निघतो का? मला धमकी देऊ नको. हा, मी नाही घाबरणार. तर बघतोच मी मला आणि माझ्या मुलीला कोर्टात जाण्यापासून कसा रोखतो ते. चल, बऱ्या बोलानं सांगतोय, रस्ता सोड, नाहीतर काय बोल ना, काय करणार? हो, नाहीतर काय कराल? बोला ना, काय कराल? स्नेहलताई, काय चाललंय तुमचं? का त्रास देताय तुम्ही आम्हाला? बाई 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 बाई, आता आम्ही तुम्हाला त्रास देतोय का? आणि काय हो, तुम्ही आम्हाला त्रास दिलात तेव्हा नाही विचार केलात? आम्हाला आनंद झाला का त्याचा? आम्ही त्रास देतोय म्हणे. काय कशाला का जास्त माज आलाय तुला? सरळ सांगून समजत नाही? हे बघ, केस मागे घे, नाही तर परिणाम वाईट होतील. अरे तुला काय वाटतं, तू असा गुंडांना आणून आम्हाला धमक्या देशील का? आणि आम्हाला घाबरवशील आणि आम्ही घाबरून जाऊ? गुंड सोडा हो, तुमच्यासाठी मीच पुरेस आहे. निघा रे तुम्ही, तुमचं काम झालंय. आता नयन कानिंदे काय चीज आहे ना, ते मी तुला दाखवतो. बेबू ऐक ना, आपण तिथे जाऊयात ना, मला खूप भीती वाटते रे. थांब गो थोडा वेळ, जरा थांब, नंतर जाऊ आपण. ओ देशपांडे मास्तर, कशाला वाकडे चिरताय? हा, जा घरी जा आपले. मामा थांब, मी बघतो ना शलाकाकडे. शलाका, आमच्यावरची केस मागे घ्या. नाही घेणार केस मागे, पण तू आमच्यापासून लांब राहा, नाही तर पोलिसात तक्रार करीन तुझी. बाबा चला. जास्त आवाज नाही करायचा, आता बोलण्याच्या लायकीचा ठेवणार नाही तुला. काय करणार बसा? सोड मला. केस मागे घे आमच्यावरची. काय म्हंटल मी? केस मागे घे. सोड तू. तुला कळतंय की नाही काय म्हणतोय मी ते? हा, अहो तुम्ही सांगा ना. आमच्यावरची केस मागे घ्यायची. काय म्हंटल? अहो तिला सोडा. सोड. अहो तुम्ही सांगा ना त्यांना. सोडा, शलाकाला सोडा. काय म्हंटल मी? अहो तिला.
मला माफ करा सर. माझ्या देशपांडे सरांवर जर कोणी हात उगारला तर मी शांत बसू शकत नाही. मी यावेळी तुमचं तत्व मोडतोय सर, पण मला तत्वांपेक्षा जास्त महत्वाचे माझे देशपांडे सर. साळगावकर, साळगावकर, अरे ओ ओ ओ सॉरी, तुला किती वेळा सांगितलं नीट वाग, नीट वाग. साळगावकर, अहो थांबवा ना त्यांना, थांबवा त्यांना. साळगावकर, अहो सोडवा ना साळगावकरला. अरे सर, मला का पकडलं सर? सोडा मला सर. ह्याला पकडा, त्याने त्रास दिलाय कुटुंबाला खूप. माझ्या देशपांडे सरांवर त्याने हात उगारलाय. गुंडागिरी करतोस का? रस्त्यात मारामारी करतोस का तू? चल तुला आताच टाकतो. आता पवार घ्यायला. सर गुंडांनी मारलं सर. अरे सर, तुम्ही मला काय पकडताय? माझ्या देशपांडे सरांच्या कोणी केसालाही धक्का लावेल तर त्याला सोडणार नाही मी. मग कोणी मला गुंड म्हणाला ना तरी हरकत नाही. जा जा, ओ साहेब घेऊन जा त्याला आणि परत सोडू नका. सारखा मध्ये मध्ये कडमडतो. अहो तुम्ही थांबवा ना त्यांना. अहो सांगा ना काहीतरी. साळगावकरनी काही नाही केलेलं. तुम्ही बाबा सांगा ना. सर सोडा मला. तुला काय बोलायचं ना ते पोलीस चौकीत बोलायचं. चल पवार घ्यायला. बाबा प्लीज, बाबा थांबवा ना त्यांना. सानू, बघितलंस, आपण काही न करता आपलं काम फत्ते झालं. आता दीपिका आपल्या घरात सून म्हणून कधीच येणार नाही. अहो अडवा ना त्यांना, थांबवा ना त्यांना. काय करताय ते? बरी तू? झालं कल्याण. साळगावकरांच्या घरात आजपर्यंत कोणीच पोलीस स्टेशनची पायरी चढलं नव्हतं, पण या गुंड मुलामुळे साळगावकरांचं नाव खराब झालंय. काय हो सासरे, या गुंड मुलासोबत तुमची मुलगी कसं काय प्रेम करू शकते हो? तुम्ही थांबवा ना, थांबवा ना. साळगावकरला नका न्यायला सांगू ना. तुम्ही थांबवा ना, जा ना, बोला ना. अहो ऐका ना दीदी. अहो सानू, ही आनंदाची बातमी घरी जाऊन आईला द्यायला हवी. चल. अहो काय होतंय तुम्हाला? मी पाणी देऊ का? थांबा, मी पाणी आणते. हे घे, पाणी घ्या. शांत व्हा तुम्ही. मी बघते. तुम्ही पाणी घ्या. हॅलो. हा बोला ना. हो का? हो बरं, ठीक आहे, मी सांगते ह्यांना. हो. अहो वकिलांचा फोन होता. दोन्ही पक्ष कोर्टात गैरहजर होते म्हणून पुढची तारीख दिली आहे कोर्टाने आपल्याला. थांबा. आई बाबा, दीदी कुठे? सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे ग, पण जे काय झालं ना त्याचा धसका घेतलाय तिने. आज झोपवलंय मी तिला जबरदस्तीने.
नक्की काय झालंय मला कोणी काही सांगेल का प्लीज? अगं दीपू, आम्ही कोर्टात जायला निघालो होतो आणि रस्त्यामध्ये ना इंद्राजींना अटक झाली. आपण जायला हवं त्यांना सोडवायला. नाही म्हणजे ते होते म्हणून थोडक्यात निभावलं नाही. बाबा, हो तुम्हाला काही त्रास होतोय का? मला ती सगळं संपलं का आता? आज हा मनोहर देशपांडे संपला. माझ्या या हातानं आज हिंसा झाली. माझी संपूर्ण हयात माझ्या विद्यार्थ्यांना सत्य आणि अहिंसेचे धडे देण्यात गेली मालती. आज मीच कोणावर तरी हात उचलला. काय काय सांगू काय मी माझ्या विद्यार्थ्यांना? माझे विद्यार्थीच मला म्हणतील आता तुम्ही काही शिकवू नका आम्हाला. लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडं पाषाण. अहो तुम्ही त्रास नका करून घेऊ ना स्वतःला. बघा तुम्हाला किती त्रास होतोय दीपू. या हाताने केलंय ते. या हाताला शिक्षा मिळालीच पाहिजे. अहो बाबा, हो बाबा काय करताय तुम्ही? बाबा ऐका माझं, तुम्ही काहीही चुकीचं केलं नाहीये. हो, हिंसा करणं आणि एखाद्याचं किंवा दुसऱ्याचं रक्षण करणं ना, ह्याला हिंसा नाही म्हणत. मला सांगा, ऐका माझं, तो नयन आपल्या दीदीला मारायला गेलात म्हणून तुम्ही त्याच्यावर हात उगारलात ना? तुमच्या मुलीच्या रक्षणासाठी तुम्ही तुमचा हात उचललात ना, तर मग ह्यात काय चूक आहे? आणि इंद्राजींनी हेच केलं. त्यांना जेव्हा दिसलं की त्यांच्या देशपांडे सरांवर कोणीतरी हात उगारलाय तर ते कसे शांत बसतील? आणि बाबा, इंद्राजींनी आतापर्यंत हेच केलंय. मी तुम्हाला ह्या आधीही सांगितले, ते स्वतःहून कधीच हिंसा करत नाहीत. पण बाबा मला सांगा, जर आपण शांत बसलो आणि त्या सगळ्यामुळे समोरच्याच्या जीवावर बेतणार असेल तर आपण कसं शांत बसायचं? हो, आतापर्यंत ना माझ्या रक्षणासाठी ते आक्रमक झाले. आणि बाबा, तत्वांबद्दल बोलणं आणि ऍक्च्युली तत्व पाळणं ह्यात खूप फरक आहे. आणि बाबा, मी असं म्हणतच नाहीये की हिंसा करणं योग्य आहे, पण काही ठिकाणी ती होणारच आहे आणि त्याला आपण नाही रोखू शकत. नाही, आपल्यावर कोणी अन्याय करत असेल आणि आपण त्याचा विरोध नाही केला ना, तर ते योग्य नाहीये. कारण आपण स्वतः बाबतीत काहीच करत नाही. आपण आपल्यावर अन्याय होऊ देतो आणि हे चुकीचं आहे. बाबा, तुम्ही त्या दिवशी डोंगर पाड्यात आलात ना, तेव्हा तुम्ही इंद्राजींचं तसं रूप पाहिलं. का माहितीये? कारण त्या गुंडांनी माझा हात धरला, मला खेचून घेऊन गेले, मला डांबून ठेवलं होतं. आज तिथे इंद्राजी नसते ना, तर तुमची दीपू तुमच्या समोर जिवंत उभी नसती. आणि बाबा, आज दीदीच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. आज तुम्ही आणि इंद्राजी नसतात ना, तर आज त्या नयनने ना दीदीला खूप त्रास दिला असता. बाबा, आपण जगात अन्याय सहन करत राहिलो ना, तर अख्खं जग आपल्याला चिरडून पुढे जातं. आपल्यासाठी कोणीही येत नाही, कोणीही मदतीला येत नाही. आपल्याला स्वतःची मदत करायची गरज आहे. हेच मला इंद्राजींनी शिकवलंय. इंद्राजींनी तुमची तत्व मोडली, असा शिक्का लावलात तुम्ही त्यांच्यावर. पण अन्याय सहन न करणं हे सुद्धा तुमचंच तत्व आहे आणि ते इंद्राजींनी कायम पाळलंय. या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावायलाच हवा. मला ती जयश्रीताईंना ताबडतोब फोन कर आणि घरी बोलावून घे.
बाबा मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं ऐका